आज आपण गव्हाचं पीठ आणि गुळाचा वापर करून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव कप दही घेतले. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अर्धा कप गुळाची पावडर किंवा गूळ किसून घेतलं तरीसुद्धा चालेल, आणि अर्धा कप दूध, पाव कप तेल किंवा तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालेल. आता इथे मी अर्धा चमचा किंवा अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घेतले. याऐवजी तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा छान फ्लेवर येतो. तर आता हे सगळं विस्करने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जी गुळाची पावडर आपण यामध्ये वापरले तर ती व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. तर आपण मैद्याचा वापर करून जेव्हा केक बनवतो तेव्हा जे बॅटर असतं ते अगदी पातळ असतं. तर गव्हाचं पीठ जेव्हा वापरून आपण हे केक बनवतो तेव्हा जे बॅटर आहे ते अगदी घट्टसर ठेवायचं असतं, त्यामुळे छान जाळी येते. तर इथे मी 1.25 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर चिमूटभर मीठ, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टेबलस्पून दूध पावडर म्हणजेच मिल्क पावडर घेतलेली आहे. गव्हाच्या पिठाचा जेव्हा आपण केक बनवतो तेव्हा थोडीशी मिल्क पावडर वापरायची, 1 चमचाभर साधारण. यामुळे केकची चव खूप छान येते. तर आता हे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यामुळे पीठ जे आहे ते अगदी हलकं होतं आणि छान फुलतं. तर आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण अर्धा कप दूध वापरले. जर आपल्याला गरज वाटली तर थोडंसं 1 ते 2 चमचा दूध आपण वापरू शकतो. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. एखाद्या चमच्याने मिक्स करायचं, विस्करने व्यवस्थित होत नाही. तर मी आता हा स्पॅच्युला घेतला आणि त्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आणि आता बघू शकता तुम्ही केकचं बॅटर अगदी घट्ट आहे. तर थोडंसं आपल्याला इथे दुधाचा वापर करायचा आहे. तर 1 ते 2 चमचे दूध मी इथे यामध्ये ॲड करते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तर अशा पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीचंच घट्टसर असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये आवडीप्रमाणे कट केलेले काजू, बदाम वगैरे असं सुद्धा वापरू शकता. तर हे बघू शकता तुम्ही मिक्स करून झालेलं आहे. इथे मी बदामाचे काप आणि थोड्या भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड्स घेतलेले आहेत आणि ते थोडे घातलेत. आणि वरून आपण केक सेट करून झाला की वरून थोडेसे गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत. तर हे मिक्स करून झालेलं आहे. आणि केक टिनसुद्धा मी आधीच तयार करून ठेवलेला होता. 6 इंचाचा स्क्वेअरमध्ये केक टिन घेतलेला आहे, त्याला ऑइल लावून घेतलं आहे. आता हा जो केक आहे तो आपण मायक्रोवेव्हमध्ये कन्व्हेक्शन मोडवरती बेक करणार आहोत. तुम्हाला जर गॅसवरती करायचं असेल तर सुरुवातीला एक कढई झाकण देऊन प्रीहीट करून घ्यायची 10 मिनटासाठी, आणि त्यामध्ये तुम्ही साधारण 40 ते 45 मिनटासाठी अगदी कमी गॅसवरती हा केक बेक करू शकता. आणि जर ओव्हनमध्ये किंवा मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शनमध्ये बेक करणार असाल तर 160 डिग्रीवरती साधारण 35 मिनटासाठी हा केक तुम्ही बेक करून घेऊ शकता. मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मोडवरती 160 डिग्री सेल्सिअसवरती प्रीहीट करून घेतलेला आहे 10 मिनटासाठी. तर आता मी हा केक आतमध्ये ठेवलेला आहे आणि 35 मिनटाचं टायमिंग लावते. अगदी छान असा केक आपला बेक झालेला आहे. तर मी काढून घेतलेला आहे आणि हा पूर्ण थंड करून घ्यायचा. थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हा केक डिमोल्ड करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाचा गूळ वापरून केक अगदी सहज घरच्या घरी बनवू शकता. तर आता केक पूर्ण थंड झालेला आहे. आता आपण डिमोल्ड करून घेऊया. साईडनी सुरीनी कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग आपण हा केक प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी सॉफ्ट असा हा केक आपला तयार झालेला आहे. तर आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर मग आपण कट करून घेऊया.
आणि अगदी सहज हा केक निघालेला आहे. मी बटर पेपरसुद्धा वापरलेला नाही, फक्त ऑइल लावलं होतं. तर तरीसुद्धा हा केक आपला व्यवस्थित निघालेला आहे, बघू शकता. आणि आता आपण याच्या स्लाइस कट करून घेऊया. रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर मुलांना असे केक खूप आवडतात. तुम्ही या पद्धतीचा गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केक तुम्ही बनवून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये अगदी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवला तर 1 ते 2 दिवस छान राहतो. तर मी एक स्लाइस तुम्हाला कट करून दाखवते. छान जाळीदार असा हा केक आपला तयार झालेला आहे, बघू शकता. आणि अगदी सॉफ्ट असा आतमधून तयार झालेला आहे. तर एक स्लाइस तुम्ही खाल्ले तर तुमचं मन भरणार नाही, इतका छान चवीला हा केक लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर या सगळ्या स्लाइस मी कट करून घेतलेल्या आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर आता मी मस्त प्लेटमध्ये अशा या स्लाइस कट करून घेतलेल्या आहेत. तर चहासोबत खाण्यासाठी सुद्धा हा केक खूप छान आहे. घरी गेस्ट आले तर पटकन हा केक तुम्ही सर्व करू शकता. पुन्हा भेटू अशीच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.